Welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. माय सेल्फ कन्हैया देवदर्शन BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे उपरस वर्गामधील गंधक, जे की मस्ट नो पॉईंट आहे आणि ते अभ्यासाच्या दृष्टीने, एक्झामच्या दृष्टीने 10 मार्क आणि 5 मार्क म्हणजे 15 मार्क घेऊन येत आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर हे गंधक यालाच इंग्लिशमध्ये सल्फर असे म्हणतात. सल्फर तुम्ही बघितलेच असेल 5वी 6वीमध्ये पाचवी 6वीमध्ये तुम्ही सायन्समध्ये एक्सपेरिमेंट केला असेल किंवा नाही केला असेल, आहे की नाही. तर बघूया, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये काही कन्सेप्ट्स राहिले असेल तर ते स्किप करू नका. व्हिडिओचे जे मी सांगत राहतो ते काळजीपूर्वक बघायचं मित्रांनो. थोडं आतुरतेनं बघायचं, कारण की एवढं कष्ट घेऊन मी तुम्हाला शिकवतो, आहे की नाही. तर बघूया, चला चालू करूया. तर गंधक यालाच सल्फर असे म्हणतात. हा उपरस वर्गामधील आहे. आता बघा मित्रांनो, त्या काळामध्ये पारद आणि गंधक यांच्यासोबत औषधामध्ये यांच्यापासून वेगवेगळे द्रव्य निर्मिती करायचे, यांच्यावर वेगवेगळे संस्कार करून आपल्याला औषधी निर्मिती करायची. आता त्या काळामध्ये चरक काळापासून ह्या गंधकाचे आपल्याला समजा इतिहास बघायला मिळतो आणि त्या काळापासून वेगवेगळ्या ग्रंथकारांनी महारस, उपरस, त्याच्यानंतर साधारण रस, रत्न, उपरत्न, त्याच्यानंतर धातुवर्ग, हे असे वेगवेगळे वर्ग केले. आणि आता काहींच्या मते 9 वर्ग होते, काहींच्या मते 10 वर्ग होते. तर अशा वेगवेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळे केले. परंतु आपल्याला रसरत्न समुच्चय कारांनी जे ग्रंथ सांगितलेले, त्या ग्रंथामधून आपल्याला जे सांगितलेले तर उपरस त्याचेच आपल्याला घ्यायचे आहे. तर त्यांनी श्लोकातून असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते असं की गंधाश्म गैरिक कासिस कांक्षी तालशिला अंजनम कंकुष्ठ चे उत्त उपरसाश्च अष्टौ पित्तकर्म इति. रसरत्न समुच्चय यांनी सांगितलं. रसरत्न समुच्चय यांनी हे सांगितलेले की गंधक, गैरिक, कासिस, कांक्षी, ताळ म्हणजे इथं गाणं आहे का, ते ताल से ताल मिला, ते नाही तर इथं हरिताळ घ्यायचा. त्याच्यानंतर मनुष्याला शिला अंजन घ्यायचं आणि कंकुष्ठ घ्यायचं. अशा पद्धतीने हे 8 वर्ग त्यांनी सांगितलेले. तर हेच 8 वर्ग आपल्याला बघायचे आहेत. आता याच्यामधले जे हे 8 वर्ग आहे ते हे पारद कर्मासाठी उपयोग होतो. आणि याच्यामधले जे अंजन आहे ते अंजन नाही, कंकुष्ठ जे आहे ते आपल्याला संदिग्ध द्रव्य म्हणून उपयोग होतो, म्हणून त्याचा MCQच्या दृष्टिकोनातून उपयोग होतो. आता बघितलं जर मित्रांनो तर याच्यामध्ये हे जे उपरस वर्ग आहे हे खास करून आपल्या धातू म्हणजे रस आणि रक्त धातू या धातूसाठी खास करून उपयोग होतो. आणि म्हणून याचा आपण पारद निर्मितीमध्ये वेगवेगळे संस्कार करून खास करून आपण उपयोग करतो. अशा पद्धतीने हे इंट्रोडक्शन होतं उपरस आणि या संकल्पनेचं. तर त्याच्यातून हा उगम आला म्हणजे गंधक. आता या गंधकाचं आपण जर बघितलं मित्रांनो तर या गंधकाला मॉडर्नमध्ये सल्फर असे म्हणतात, हिंदीमध्ये गंधक, संस्कृतमध्ये गंधक आणि मराठीत पण गंधकच म्हणतात. तर अशा पद्धतीने हे गंधक झाले. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे पर्याय नाव. आता हे जे गंधक आहे मित्रांनो याचा खास करून आपण स्किन डिसीज, फंगल डिसीज किंवा जे डिसीज येतात त्याच्यासाठी उपयोग होतो. म्हणून याचेच नाव त्याच्यावरून लक्षात ठेवायचे. शुलबारी, पामाग्न, कुष्ठारी, कृमिग्न, बली, यालाच आपण गंधपाषाण असे म्हणतो, गंध म्हणतो, सौगंध, दुर्गंध, असे विविध कल्पनेतील पर्याय नाव आहेत. आता याला पामाग्न काऊन म्हणते, कारण की पामा हर आहे म्हणून पामा डिसीज आहे. त्याच्यानंतर कुष्ठारी कारण की कुष्ठावर उपयोग होतो म्हणून, आणि कृमिग्न हे कृमीचा नाश करतो म्हणून त्याचं नाव दिलेलं. आणि बली हा म्हणजे प्राणरक्षण करतो आपल्या शरीराचं, म्हणून अशा पद्धतीने हे वेगवेगळे पर्याय नाव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे याची स्वरूप बघितलं. आता गंधक, आता हे गंधक जर बघितलं मित्रांनो तर हा घन स्वरूप आहे. याला ॲटॉमिक नंबर जर बघितलं तर 32 आहे. आणि याला जर समजा डिनोट जर बघितलं रासायनिक सूत्र तर सल्फरनं आपण करतो, यस, आहे की नाही. तर यालाच आम्लासार गंधक असे म्हणतात. आणि हा स्निग्ध, चमकदार, एकदम शुकपिचाप्रमाणे म्हणजे पित्तवर्णी असतो. आता अशा पद्धतीने हे स्वरूप सांगण्याचे तुम्हाला मी सांगितलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे उत्पत्ती. आता याची उत्पत्ती, स्रोत, कुठून हा गंधक निर्माण झाला, तर रसरत्न समुच्चयकाराने आपल्याला याची उत्पत्ती पार्वतीच्या रजापासून, देवी पार्वती जी आहे त्या देवी पार्वतीच्या रजापासून याची उत्पत्ती सांगितलेली आहे.
रसग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेले की क्षीरसागराच्या अमृताबरोबर मंथनाने अमृताबरोबर गंधकाची उत्पत्ती सांगलेली आहे. अशा पद्धतीने हे उत्पत्ती सांगलेली. याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे प्राप्तिस्थान. आता याची प्राप्तिस्थान आपल्याला वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघतात. जसे की इटलीमधील सिसली या सिटीमध्ये बघायला मिळते. न्यूझीलंड, जपान, त्याच्यानंतर चायना, इंडोनेशिया या वेगवेगळ्या ठिकाणी गंधकाची निर्मिती मिळते. म्हणजे आपल्याला खनिज स्वरूपामध्ये मिळतो. आणि भारतामध्ये जर बघितलं प्रामुख्याने सिंहभूमी, मोस्ट फेमस CMCQ खूपदा विचारलेले सिंहभूमी. हे बघा मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो की जर समजा पेपरमध्ये MCQ आला आणि त्याच्यामध्ये जर सिंहभूमी जर असेल तर सिंहभूमीचं शक्यतो उत्तर येते असं निष्कर्ष काढलेलं आहे. शक्यतो तसं करू नका, परंतु गंधकाचं सिंहभूमीच येते, तर लक्षात राहू द्या. तर त्याच्यानंतर येते राजस्थान, बिहार अशा वेगवेगळ्या भारतामध्ये प्रांतामध्ये आपल्याला गंधक बघण्यास मिळतो. अशा पद्धतीने हे थर्ड पॉईंट होता. याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे इतिहास. आता या गंधकाचा इतिहास जर बघितला मित्रांनो तर पूर्वी काळापासून लॉंग ॲगो म्हणजे पूर्वी काळापासून गंधकाचा आपल्याला इतिहास बघायला मिळतो. चरक काळापासून याचा इतिहास बघायला मिळतो. रसग्रंथामध्ये गंधकाचं खूप म्हणजे उच्च स्थानावर सांगितलेले आहेत. आता उच्च स्थानावर का सांगितलेले? कारण की पारदनंतर गंधकालाचं उच्च श्रेणीमध्ये गुणिले जाते. आता याच्या पारद आणि गंधक यांचा कल्प तयार करून आपण वेगवेगळे हे करत होतो. आता पारदला आपण शिववीर्य आणि गंधकाला पार्वती रज असे म्हणतो, म्हणून यांचा आपण औषधीमध्ये उपयोग करतो. याच्यापासून आपण वेगवेगळे औषधी बनवतो. आता याचं एक असं सांगितलेलं आहे की इतिहासामध्ये की जर समजा आपण गंधक आणि ताम्र यांचं जर समजा तापिलं तर ताम्राचं लगेच भस्म होतो, म्हणून याला शुलबारी असे म्हणतात. शुलबारी. तर शुलबारी म्हणजे काय की ताम्र हे इनिमी आहे कोणाचा? गंधकाचा. तर हे शुलबारी म्हणजे जेव्हा आपण समजा तापिले तर त्याच्यात ताम्राचा भस्म होऊन जातो आणि अशा पद्धतीने हे गंधकाचा इनिमी आहे ताम्र, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे गंधकाचे प्रकार. आता प्रकार जर बघितले मित्रांनो तर आता हे प्रकार जे बघितले तर हे प्रकार रसार्णव, रसेंद्र चूडामणी आणि अन्यभेद असे वेगवेगळ्या ग्रंथकारांनी प्रकार सांगितलेले. आता जर समजा त्यांच्या गुणानुसार जर प्रकार बघितले तर रसार्णव यांनी शुक चंचुनिबम सांगितलेले, नंतर पित्तवर्ण सांगितलेले, नंतर श्वेतवर्ण. शुक चंचुनिबम, शुक म्हणजे पोपटाच्या चोचीप्रमाणे लाल वर्ण सांगितलेले, पित्तवर्ण म्हणजे पिवळा आणि श्वेतवर्ण म्हणजे पांढरा असं त्यांनी रसार्णव यांनी सांगितलं. नंतर रसेंद्र चूडामणी यांनी गुणानुसार त्यांच्या कर्मानुसार 4 प्रकार सांगितले, ते म्हणजे रक्त, पित्त, श्वेत आणि कृष्ण. अशा पद्धतीने 4 प्रकार सांगितलेत. किती? 4. आणि नंतर अन्य भेद येतात, आम्लसार आणि पिंड. आता हे जे आम्लसार आहे हा अभ्यंतर प्रयोगासाठी उपयोग होतो आणि हे जे पिंड आहे हे आपण बाह्य उपयोगासाठी उपयोग करतो. अशा पद्धतीने हे प्रकार होते. आता या प्रकारमधलेच आपल्याला त्यांच्यामध्ये डीपमध्ये बघायचं आहे की त्यांचे गुण आणि प्रकार वर्णानुसार आपण जे 4 प्रकार केले होते ते कशामध्ये उपयोग होतो तर ते बघूया मित्रांनो. तर याच्यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर हा जो रक्त आहे यालाच दुसरं टोपण नाव, दुसरं अन्य नाव यालाच शुकतुंडाख्य असे म्हणतात. शुकतुंडाख्य म्हणजे काय की हा पोपटाच्या चोचीप्रमाणे लाल वर्ण सदृश असो म्हणून त्याला शुकतुंडाख्य असे म्हणतात. आणि याचा उपयोग जर बघितला हमखास धातू पदार्थ म्हणून उपयोग होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येते पित्त. आता यालाच शुकपिछाब असे म्हणतात. शुकपिछाब. आता याला पोपटाच्या जे शेपटीजवळील जे पिसाप्रमाणे पिवळा भाग असतो त्या पद्धतीने याचा रंग असतो पिवळा आणि म्हणून याला शुकपिछाब असे म्हणतात. आता याचा जर उपयोग जर बघितला मित्रांनो तर याचा औषधी निर्मितीमध्ये खास करून उपयोग होतो, औषधी निर्मितीमध्ये. नंतर येते मित्रांनो ते म्हणजे श्वेत. आता श्वेत म्हणजे काय, यालाच दुसरं अन्य नाव खटिका म्हटलेले. आता डू यू नो खटिका? 5वी 6वी 7वीला तुम्ही ब्लॅकबोर्ड बघितला असेल आणि त्याच्यावर जे लिहायचे ते कशाने लिहायचे? खटिका. येस, दॅट इज खटिका. तर त्यालाच खटिका असे म्हणतात. तर श्वेताचा जर उपयोग जर बघितला तर याचा लोहमारणार्थमध्ये खास करून उपयोग होतो. आणि त्याच्यानंतर चौथा येते ते म्हणजे कृष्णवर्ण. आता हे जे कृष्णवर्ण आहे यालाच दुर्लभ गंधक असे म्हणतात आणि याचा उपयोग जर बघितला मित्रांनो तर जरा मृत्यू नाशनार्थ म्हणून याचा उपयोग होतो. म्हणजे जरा
जरा मृत्यू नाशनार्थ म्हणून या कृष्णवर्ण गंधकाचा उपयोग होतो. अशा पद्धतीने हे प्रकार मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. समजलं की नाही? ओके नाही? तर आता समोर बघूया. त्याच्यासमोर येते ग्राह्य अग्राह्य स्वरूप. आता ग्राह्य स्वरूप म्हणजे काय मित्रांनो, तर त्याच्यासाठी एक श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. तर आता ग्राह्य लक्षणासाठी श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. शुक पिच्छा मयो नवनीत समप्रभम मसरूम कठीण स्निग्ध श्रेष्ठो गंधक उच्चते. आयुर्वेद प्रकाशकारांनी हा श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो गंधक शुकपिचाप्रमाणे पित्तवर्णी श्लेष्ण मसरून आणि स्निग्ध कठीण गुणवान आहे, त्यालाच आपण श्रेष्ठ गंधक असे म्हणतो. कोणते गुण सांगितलेले, तर खास करून शुकपिचाप्रमाणे म्हणजे शुकपिचाप्रमाणे म्हणजे पिवळा पाहिजे, पित्तवर्णी पाहिजे आणि मसरून युक्त पाहिजे, श्लेष्ण पाहिजे, कठीण पाहिजे आणि स्निग्ध पाहिजे. असे जर कॅरेक्टर्स असेल तर त्याला आपण ग्राह्य गंधक असे म्हणतो आणि हेच श्रेष्ठ मानले जाते. आणि याच्या जर समजा लक्षणाचं विपरीत जर असेल तर त्याला अग्राह्य गंधक असे म्हणतात. अशा पद्धतीने हे ग्राह्य आणि अग्राह्य स्वरूप सांगितले होते. तर त्याच्यानंतर गंधकाचे प्रयोजन सांगितलेले की गंधाश्म मल प्रयोजनम द्विष्टम तू मल शिलाचूर्णच विषम तथा. गंधकामध्ये 2 प्रकारचे मल असतात. तर ते मल कोणते तर शिलाचूर्ण मल आणि विष हे 2 प्रकारचे मल असतात, हे सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये NCSMने एक मॉडर्नचा पॉईंट सांगितलेले, ते म्हणजे काय की फिजिकल इम्पॉर्टन्स. NCSMनं पुढचं सांगितलेले की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ गंधक. तर फिजिकल प्रॉपर्टीज जर बघितले तर याचा नेचर क्रिस्टलाइन लम्प्स आहे. कलर जर बघितला तर सल्फर येलो कलर आहे आणि स्ट्रीक जर बघितली तर येलोइश व्हाईट स्ट्रीक येते. त्याच्यानंतर क्लेवेज जर बघितलं तर पुअर क्लेवेज आहे. त्याच्यानंतर फ्रॅक्चर जर बघितलं तर कॉन्कॉइडल फ्रॅक्चर आहे आणि टेनॅसिटी जर बघितली तर ब्रिटल आहे. ट्रान्सपरन्सी जर बघितली तर ट्रान्सल्युसंट आहे आणि हार्डनेस जर बघितलं तर 1.5 to 2.5 येते. 1.5 to 2.5 हे येते. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर बघितली तर 1.95 to 2.10 असे त्यांनी सांगितलेले. अशा पद्धतीने हे मॉडर्नचं पार्ट होता, ते मी सांगितलं. आता समोर आपल्याला नेक्स्ट NCSMने पॉईंट सांगितलेले की मिनरलॉजिकल आयडेंटिफिकेशन. याचे मिनरलॉजिकल आयडेंटिफिकेशन जर बघितले मित्रांनो तर कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट, आयरन पायरेट, कॉपर पायराईट, आर्सेनिक डायसल्फेट, आर्सेनिक ट्रायसल्फेट अशा वेगवेगळ्या सिन्नाबार याच्यामध्ये गंधक प्रामुख्याने बघण्यास मिळतो. अशा पद्धतीने हे एक NCSMने पॉईंट सांगितलं होतं, ते मी तुमच्यासमोर सांगितलं आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ग्राह्य स्वरूप झाल्यामध्ये. आता आपण शोधन का करतो गंधकाचे, कारण की गंधकामध्ये आपण 2 प्रकारचे मल बघतो, ते म्हणजे शिलाचूर्ण मल आणि विष. आणि ते आता आपल्याला ते शुद्ध करण्यासाठी आपल्याला शोधन करावं लागते. तर शोधनासाठी आपल्याला 2 पद्धती, त्याच्यामधली रसरत्न समुच्चयने जे सांगितलेले ते बघूया. तर त्यांच्यासाठी श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. तर श्लोक असं म्हणतो, गंधको द्रावितो भृंगरसे क्षिप्तो विशुद्धयति त्रदरसे सप्तदा भिन्नो गंधक परिशुद्ध येते. गंधकाला द्रवीभूत करून भृंगराज स्वरसयुक्त पात्रामध्ये त्याच्या मुखावर याला द्रवीभूत करायचं गंधकाला, आणि असे 7 वेळा केल्याने त्याचं काय होणार, गंधक हे शोधित होणार. आता एक तर ही पद्धती, आता याचीच म्हणजे ही किचकट आहे, तर याला सोप्या भाषेमध्ये आपण कळूया. तर याला काय करायचं, भृंगराज स्वरसामध्ये गंधकाला अशुद्ध गंधक जे आहे त्याचे 7 भावना द्यायचं आणि त्याच्या 7 भावना दिल्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला शोधित गंधक प्राप्त होतो. अशा पद्धतीने हे शोधन आहे. बस एवढं लक्षात ठेवा. हे श्लोक शक्यतो पाठ करा, कारण की श्लोक इम्पॉर्टंट आहे. तर आता याचं पुन्हा एकदा बघूया शोधन. तर भृंगराज स्वरसामध्ये अशुद्ध गंधकाच्या 7 भावना द्यायच्या. किती भावना द्यायच्या? 7 भावना द्यायच्या. आता आणि त्याच्यापासून काय निर्माण होणार, शोधित गंधक निर्माण होणार. अशा पद्धतीने ही शोधन होतं मित्रांनो. याचा मारण करता येत नाही, याचे मारण केलं जात नाही. आणि गंधकाचं त्याच्यानंतर आता हे शोधन झाल्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते, ते म्हणजे गुणधर्म. आता गंधकाचे जर गुणधर्म जर बघितले मित्रांनो, तर याच्यामध्ये रसविरी विपाक काय कोणते येतात, तर याच्यामध्ये कटू तिक्त कषाय रस प्रधान असतो. कटू तिक्त रस प्रधान, म्हणूनच याचं आपण वेगवेगळ्या व्याधीमध्ये जसे कुष्ठ पामा व्याधीमध्ये आपण याचा उपयोग करतो.
ही रसगुण आहे म्हणून त्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये गुण जर बघितलं तर सरळ गुण येतो, वीर्य उष्ण येतो आणि विपाक हे मधुर येतो. आणि याच्यामध्ये जर समजा कर्म जर बघितले तर याचा दीपन पाचन हे बघा, दीपन पाचन विषग्न क्रमिग्न अग्निकारक रसायन म्हणून कर्म केले जातात. दीपन पाचन क्रमिग्न कारण की क्रमीला नाश करले. त्याच्यानंतर पामाग्न आहे म्हणजे पामाला नाश करतो. त्यासोबतच हा दृष्टीप्रसादनकर आहे. त्याच्यानंतर हा देहसिद्धी लोहसिद्धी याच्या कर्मामध्ये खास करून उपयोग होतो. म्हणून याचे वेगवेगळे आपल्याला कर्म बघायला मिळतात. हे रसायन योग म्हणून कर्म करतो. अशा पद्धतीने हे कर्म त्यांनी सांगितलेले. आता इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं की आता समोर बघूया. तर ते म्हणजे आमयिक प्रयोग, त्यालाच आपण उपयोग असे म्हणतो आणि रोगघनता असं म्हणतो. तर आता याचा जर उपयोग बघितला तर गंधकाचे आपण दोन्ही प्रकारे उपयोग करू शकतो. दोन्ही प्रकारे म्हणजे कोणते सर? तर आता दोन्ही प्रकारे बाह्य उपचारार्थ आणि आभ्यंतर उपचारार्थ. आता बाह्य उपचारार्थ म्हणजे बाहेरून कशा पद्धतीने आपण उपयोग करू शकतो तर ते बघूया. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की बाह्य उपचारासाठी मलमद्वारे केलं जातं. त्याच्यानंतर चूर्ण गंधकाचे त्याचे उपयोग करू शकतो किंवा लेपन करू शकतो. आता जे मलम आहे ते कशामध्ये उपयोग करू शकतो? आता आपण सिक्त तेलामध्ये गंधकाचं मलहर बनवतो आणि ते गंधकाचा मलहर आपण कुष्ठ पामा या रोग विकारामध्ये आपण शमन करण्यासाठी खास करून उपयोग होतो. आणि याचं म्हणून पामा आणि कुष्ठ विकारामध्ये उपयोग होतो मलमचा. त्याच्यानंतर चूर्ण. आता हे जे गंधकाचे चूर्ण आहेत या गंधकामध्ये शोषक हा गुण असतो आणि त्याच्यामुळं हा स्त्रावी वर्णामध्ये खास करून उपयोग होतो. म्हणून या चूर्णाचा आपण स्त्रावी वर्णामध्ये उपयोग करतो. त्याच्यानंतर लेपन. आता हे जे गंधक आहे मित्रांनो याचा आपण लेपन कार्य करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. जसं की आंबवातामध्ये श्योतयुक्त जागेवर आणि घृतसीमध्ये पीडायुक्त जागेवर याचा लेपन कार्य म्हणून उपयोग केला जातो. तर इथं त्यांनी सांगितलेलं की आंबवातामध्ये श्योतयुक्त स्थानावर आणि घृतसीमध्ये पीडायुक्त स्थानावर लेपनासाठी गंधकाचा खास करून उपयोग होतो. हे झाले बाह्य उपचारार्थ. आता आपण बघूया आभ्यंतर उपचारार्थ. आता आभ्यंतर उपचार म्हणजे इंटरनली कसे उपयोग करू शकतो? तर वेगवेगळ्या व्याधी सांगितलेले तर ते व्याधी बघूया. तर त्याच्यामध्ये पहिली व्याधी सांगितलेली की गंधक चूर्णाचा उपयोग आपण कंडू कुष्ठ पामा दद्रू विसर्प त्वकदोष आमदोष विषदोष नेत्रदोष कृमिदोष प्लीहा रोग ज्वर कास मंदाग्नी अशा विविध व्याधीमध्ये आपण खास करून उपयोग बघू शकतो. म्हणजे कोणते कोणते दोष येतात त्याच्यामध्ये? तर कंडू दोषामध्ये उपयोग होतो. कुष्ठ पामा दद्रू विसर्प कृमिदोष ज्वर कास. त्याच्यानंतर आमदोष विषदोष भूतदोष त्यासोबतच त्वकदोष ज्वर अशा विविध व्याधीमध्ये याचा उपयोग होतो. आणि हा गंधकाचा जर समजा आपण उपयोग जर बघितला अजून तर पारद आणि गंधक या दोघांची कजली निर्मिती करते आणि या कजलीचा आपण औषधीमध्ये खास करून उपयोग करू शकतो. आता औषधीमध्ये उपयोग आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये बघू शकतो. तर जसे की आपण परपटी तयार करतो आणि पारद आणि गंधकापासून निर्मित परपटी. आता त्याच्यामध्ये लोह परपटी असेल ताम्र परपटी असेल रस परपटी असेल अशा विविध व्याधीसाठी आपण याचा परपटी कल्पनेतून औषधीमध्ये उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर पोटली कल्पनासुद्धा पारद आणि गंधकाचा उपयोग करून जसं की हेमगर्भ पोटली आहे त्या कल्पामध्ये सुद्धा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर कुपीपक्व रसायन निर्मितीमध्ये सुद्धा पारद आणि गंधक मिक्स करून त्याच्यापासून समीरपन्न रस या कल्पाचा आपण उपयोग करू शकतो आणि याचे व्याधीमध्ये खास करून उपयोग बघू शकतो. अशा पद्धतीने हे बाह्य उपचारार्थ आणि आभ्यंतर उपचारार्थ मी तुमच्यासमोर सांगितले. आता याच्यानंतर येते मित्रांनो ते म्हणजे गंधकाची मात्रा सांगितलेली आहे. NCSMची जी मात्रा आहे तीच मी इथं घेतलेली. तर NCSMच्या 2-3 बुक रेफर करून हे सांगितलेली. तर 1 ते 8 गुंजा 1 to 8 रत्ती किंवा गुंजा दोन्हीपैकी एक लक्षात राहू द्या. तर यालाच 120 ते 960 mg असे म्हणतात. तर ही गंधकाची मात्रा. आता याचे अनुपान जर बघितले तर अनुपान याच्यामध्ये गोदुग्ध गोगृत आणि भृंगराजस्वरस हे 3 अनुपान म्हणून खास करून उपयोग होतो. आणि याच्यामध्ये नेक्स्ट येते ते म्हणजे कल्प. आता गंधकाचे वेगवेगळे कल्प आहेत जसे की गंधक द्रुती आहे गंधक मल्हार आहे गंधक रसायन आहे त्यासोबतच समीरपन्नग्रस आहे लोह परपटी ताम्रपरपटी समीरपन्नग्रस आहे. अशा विविध आपण कल्पामध्ये गंधकाचा उपयोग करू शकतो. अशा पद्धतीने हे कल्प होते. याच्यामधून पेपरमध्ये आपल्याला 3-4 कल्प लिहावं लागतात आणि हे एक मार्काला विचारतात. तर हे हातातून घालवू नका. मात्रा अनुपान आणि कल्प हे जे स्पेसिफिक विचारतात हे एक मार्क तुम्हाला देऊन जाते मित्रांनो. SCQ मध्ये पण आणि LQ मध्ये पण. तर काळजीपूर्वक यांची मात्रा आणि कन्सेप्ट लक्षात राहू द्या. मी यांची ट्रिक्स
आणि हे मात्रा कशी लक्षात ठेवायची हे नोट्समध्ये दिलेली आहेत, ते आपण नंतर ते नोट्समध्ये तुम्ही रेफर करून घ्या. तर त्याच्यानंतर लास्टला आहे, त्याच्यानंतर लास्टला नाही, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितलेले इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर. आता हे जे पारद आहे मित्रांनो, याच्या कल्पामध्ये उपयोग करण्यापूर्वी आपल्याला आपल्याला टेम्परेचरचे खूप इम्पॉर्टन्स आहे. जसे की आता गंधक MP म्हणजे मध्य प्रदेश का नाही, MP म्हणजे मेल्टिंग पॉईंट. याचा मेल्टिंग पॉईंट जर बघितलं तर 115.21 डिग्री सेल्सिअस असं सांगितलेलं, म्हणजे 115.21 डिग्री सेल्सिअस. आणि गंधकाचा बॉइलिंग पॉईंट जर बघितलं तर 444.6 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. हे लक्षात राहू दे, हे एक मार्कासाठी येऊ शकतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते बघूया आपण. तर आता समोर येते NCSMने पॉईंट सांगितलेले की प्रोबेबल फिजिको केमिकल चेंजेस ऑफ गंधक. आता प्रोबेबल फिजिकल चेंजेस कोणते काय होतात, तर आता याच्यामध्ये रॉ सल्फर आणि प्रोसेस सल्फर घेतलेले आहेत. रॉ सल्फर म्हणजे अशुद्ध गंधक आणि प्रोसेस सल्फर म्हणजे शोधित गंधक. तर त्याच्यामध्ये काय काय फिजिओलॉजिकल चेंजेस झालेत ते बघूया. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे कॅरेक्टर्स त्यांनी सांगितले, त्या कॅरेक्टर्सच्या अनुषंगाने इकडं रॉ सल्फर आणि प्रोसेस सल्फरमध्ये कोणते चेंजेस झाले तर ते सांगितलेले. तर याच्यामधलं पहिलं कॅरेक्टर आहे ते म्हणजे कलर. आता याच्यामध्ये जे रॉ होतं त्याचा शायनी येलो टू येल्लो कलर चेंजेस झालेले, म्हणजे रॉ सल्फर हे शायनी येल्लोपासून काय झालेले, येल्लो झालेले. त्याच्यानंतर ॲपिअरन्स. आता या सल्फरचा ॲपिअरन्स कसा असते तर याच्यामध्ये त्यांनी हायली क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, शार्प आणि शायनी ॲपिअरन्स हे येल्लो हे आपलं रॉ सल्फरचं सांगितलेलं आहे. आणि याचा जर समजा प्रोसेस सल्फर जर बघितला तर याच्यामध्ये ॲमॉर्फस, नो शायनी अँड नो शार्प असं त्यांनी केमिकल चेंजेस बघितले. तर त्याच्यामध्ये हायली क्रिस्टलाइन, शार्प आणि शायनी हे रॉ सल्फरमध्ये बघितले. आणि त्याचं काय केमिकल चेंज झालं तर ॲमॉर्फस आणि नो शायनी अँड नो शार्प अशा पद्धतीने हा केमिकल चेंजेस झाला. नंतर त्यांनी नंतर तिसरा कॅरेक्टर येते ती म्हणजे टेक्स्चर. आता टेक्स्चर जर बघितलं तर रॉ सल्फरचा हा हार्ड आणि रफ होता, आणि याचा जर फिजिओलॉजिकल चेंजेस जर बघितले तर याच्यामध्ये सॉफ्ट आणि स्मूथ झालेले आहेत. तर हार्ड आणि रफ हे रॉ सल्फरचं होता, परंतु आता हे प्रोसेस सल्फर हे कसं झालं, सॉफ्ट आणि स्मूथ झालं. अशा पद्धतीने हे टेक्स्चर होतं. नंतर मेल्टिंग पॉईंट. आता मेल्टिंग पॉईंटमध्ये काय काय चेंजेस झाले तर रॉ सल्फरचा 96 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉईंट होतं. तर त्याच्यानंतर प्रोसेस सल्फरचा 110 झालं. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये केमिकल चेंज झालं. डेन्सिटी जर बघितली तर रॉ सल्फरची 2.07 होती आणि प्रोसेस सल्फरची 1.95 झाली. त्याच्यानंतर स्मेल जर बघितला तर रॉ सल्फरचा फाऊल स्मेल येत होता, परंतु प्रोसेस सल्फरचा नो फाऊल स्मेल म्हणजे त्याच्यामध्ये फाऊल स्मेल येत नव्हता. त्याच्यानंतर सल्फरचं कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं तर रॉ सल्फरचं कॉन्सन्ट्रेशन 99.52% होता आणि प्रोसेस सल्फरचा 98.61% झालं. अशा पद्धतीने हे केमिकल चेंजेस होते. ही एक मार्काला येऊ शकते. तर हे तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर लास्ट येते ते म्हणजे रिसर्च अपडेट. आता या रिसर्च अपडेटमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की स्टडी डन ऑन भृंगराज शोधित गंधक अँड गोदुग्ध शोधित गंधक. म्हणजे त्यांनी दोन प्रकारचे गंधकाचे स्टडी केली, एक भृंगराज शोधित गंधकाची आणि एक गोदुग्ध शोधित गंधकाची. तर त्यांनी हे इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट बघितलं, पण त्यांनी कोणत्या टेस्टद्वारे इफेक्ट बघितला तर न्यूट्रोफिल फंक्शन ॲसेट टेस्ट याद्वारे त्यांनी याच्यामध्ये इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट होतं आहे का नाही ते बघितलं. आणि त्याच्यामध्ये ते टेस्टच्या नंतर मग रिझल्ट आला आणि ते बघितलं की शोज सिग्निफिकंट इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट इन बोथ गंधक द्रव्यज. तर दोन्ही द्रव्यामध्ये त्यांनी इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट प्रकारे बघितले. अशा पद्धतीने हे सर्व गंधक होतं मित्रांनो. तर आय होप की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. मित्रांनो खूप बुक रेफर करून तुम्हाला मला सगळे हे NCSM पॉईंट सांगत आहे. तर त्याच प्रकारचे तुम्ही पण मला थोडंसं लाईक करायचा, शेअर करायचं, थोडं मनाला छान वाटतं. चॅनलला सबस्क्राईब करत जा, दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला लावत जा. त्या प्रकारे मी आनंद होतो. तसंच छोटा आनंद जर झाला तर मला पण चांगलं वाटतं. मी अजून छान प्रकारे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओला स्किप करत जाऊ नका, चॅनलला लाईक करत जा. याची जी नोट्स आहे मी ती मला दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय नाही, बस थँक्यू व्हेरी मच.